नमस्कार मित्रांनो, आताच मी जो व्हिडिओ टाकला 15% CAGR मॅजिकल ग्रोथ, की तुमच्याकडे जर 4 लाख रुपये असतील कॅपिटल ॲट द एज ऑफ 30, तर ते 15% पर इयर. ओके, 15% पर इयर मिळत नाही, 15% पर इयर 5 वर्षांनी दिसायला लागतात. ओके, हे तुम्हाला सांगतो आहे, कारण दरवर्षी काही 15% तुम्हाला दिसत नाही. ओके, कधी 15% दिसेल, कधी -10 दिसेल, कधी +30 दिसेल, पण 5 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला 15% CAGR हा जो फॉर्म्युला आहे, दिस इज सिम्पल फॉर्म्युला. ओके, इयर 0 4 लाख, पहिल्या वर्षी त्याचे गुणिले 1.15 4.6 लाख झाले, त्याच्यानंतर 5.29 झाले, तिसऱ्या वर्षी 6.08, चौथ्या वर्षी 7, असे ते पुढे पुढे जाऊन 10व्या वर्षी ते 16.18 झाले. ओके, 5 वर्षात 8 लाख, मग दुप्पट, 10 वर्षात 16 लाख. ओके, मग त्याच्याहून दुप्पट, राईट. तर असा हा फॉर्म्युला टाकलेला आहे. ओके, पूर्ण बघा तुम्ही, राईट फ्रॉम इयर 0 टू इयर 15 इथपर्यंत आहे 16. ओके, त्याच्यानंतर मग 16, 17, 18, 19, 20, 21 इयर, आणि ते किती पट वाढले ते लिहिलेलं आहे बघा. म्हणजे 4 लाखाचे 16व्या वर्षी 37 लाख झाले, 17व्या वर्षी म्हणजे 30 वर्षी जर टाकायला सुरुवात केली तर 47 इयर्सला ते 43 इयर्स झाले. ओके, आणि नंतर खाली बघितलं तर 31व्या वर्षी म्हणजे 30 + 31 म्हणजे 61 इयरला ते 304 लाख झाले, राईट. तर असं हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे अप टू द एज ऑफ लेट्स से 51 वर्षापर्यंत, म्हणजे 30 + 51 म्हणजे 81 वर्षापर्यंत केलेलं आहे, राईट. आणि हे वरती जो फॉर्म्युला टाकला आहे तेच मी खाली रिपीट केलेलं आहे, आणि हे मी तुम्हाला मगाच्या व्हिडिओत सांगितलं की इयर एज 30ला जर तुम्ही टाकले 4 लाख, तर ते 35व्या वर्षी 8 लाख, 38व्या वर्षी 12 लाख, वरच्याच कॉपी केलेलं आहे खाली. 42व्या वर्षी 21 लाख, 47व्या वर्षी 43 लाख. ओके, म्हणजे 17 वर्षानंतर 43 लाख, नंतर 52व्या वर्षी 86 लाख, 98व्या वर्षी व्हेन यू रिटायर, ओके, दॅट इज 28 इयर्सच्या सर्व्हिसनंतर ते 200 लाख झालेले असतील अप्रॉक्सिमेटली सांगतो. आता वॉर बीरमध्ये आली तर ना डेफिनेटली याच्यामध्ये फरक पडेल, पण ओव्हरऑल 28 वर्षामध्ये सगळं इव्हन आउट होऊन जातं. असं माझा तरी अनुभव आहे, कारण माझा 44 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि दिस इज वॉट इज ॲट द एज ऑफ लेट्स से 66, इट इज 612, म्हणजे तिप्पट झाले बघा. 58 to 66 हा कंपाऊंडिंगचा मॅजिकल इम्पॅक्ट आहे, राईट. 58 to 63 झाले, डबल म्हणजे 402 लाख झाले, आणि 63 to 66 फक्त 3 वर्षामध्ये ते झाले 612 लाख रुपये. आणि गोईंग फॉरवर्ड 81 इयर्सचं तुम्ही जगलात, 51 वर्ष, तर ते होणार 49.85 करोड. फिनॉमिनल अमाऊंट आहे की नाही. आणि हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, ह्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली होतं असं नाही, थोडं बहुत इकडे तिकडे होतं, पण बघा म्हणजे हे त्याच्यामागचं बॅकअप कॅल्क्युलेशन आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बघितला आहे. तुम्ही हा शीट्स बघत नाही आहेत, शीट्स पण बघा, मग तुम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल. थँक्यू सो मच.